सत्रामध्ये चला पंच म्हणून आपण सहकार्य करायचं आहे. एक पंच पाठवून द्या. पीर बाबा पापडी वर्सेस ओम सागर ब्राह्मणगाव या दोन संघाच्या दरम्यान सुरू होईल मॅच. पहिल्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मागील मॅच मध्ये यजमान संघ विजयदीप खोपरेपाडा या संघाने पराभूत केलं होतं ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाला. जबरदस्त कामगिरी राहिली होती. जतीन गोवारी या बॉलरची चांगली कामगिरी त्याने केली होती आपल्या संघाकरता. तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच. ओम सागर ब्राह्मणगाव या सीझन मधला जबरदस्त कामगिरी करणारा संघ. त्याच्या नावावरती भरपूर ट्रॉफी आहेत. या सीझन मध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे ब्राह्मणगाव या संघाने आणि त्याला चॅलेंज करण्याकरता पीर बाबा पापडी हा संघ आपण पाहणार आहोत. स्ट्राइक एंडला अजय. सुंदर फटका. चेंडू साईल. सुरेख क्षेत्ररक्षण ऑन साइडला. एफर्टलेस कामगिरी. फलंदाज बाद. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालेलं आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक रनिंग कॅच कंप्लीट केलेला आहे. सुपर्ब एफर्ट. सुंदर कामगिरी पीर बाबा पापडी संघाच्या माध्यमातून पहिल्याच बॉल वरती झालेला आहे. पहिली विकेट डाऊन. अजय हा बॅटर बाद झालेला आहे. एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न त्याचा होता परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सुरेख कॅच कंप्लीट केलेला आहे. पहिली विकेट डाऊन. ब्राह्मणगाव संघाची. मिस्टर अजय याला परतावं लागेल तर त्याच्या जागेवरती त्याला घाई करायची आहे प्लीज. बॅटर लगेच पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. ओम सागर ब्राह्मणगाव हा संघ नक्कीच युनिटी स्पोर्ट चिंचोडी लोहारपाडा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी राहिलेला आहे. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये देखील पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी करतील. तर न्यू बॅटर विकी धिंडा आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. विकी अँड विकेश हे दोन बॅटर आहेत ब्राह्मणगाव संघाचे. त्यांना आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. पहिलीच विकेट डाऊन झालेला आहे पहिल्याच बॉलवरती. निलेश बंद्रे हा बॉलर बॉलिंग करण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. षटकातील दुसरा बॉल असेल. आता मात्र चेंडूला पुश केला. चेंडू साईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काही मिळणार नाही. एका धावाने अकाउंट मात्र ओपन झालेलं आहे ओमसागर ब्राह्मणगाव या संघाचं. या एका धावेने जबरदस्त संघ आहेत दोन्ही संघ. अगदी नामांकित संघ आहेत या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. आता मात्र सुंदर फटका. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळतोय. चेंडू साईल. आता मात्र डॉट. फटका मात्र चांगला होता परंतु नशिबाची साथ मात्र मिळाली नाही या फटक्यावरती. बॅटर विकेश आला. सरळ यष्ट्यांचा वेध घेतला होता चेंडूने. चांगली कामगिरी. सुरेख सुरुवात निलेश बंद्रे याच्या माध्यमातून. या मागील 3 बॉल मध्ये राहिलेली आहे. षटकातील चौथा बॉल असेल बॅटर विकेश करता. आता मात्र बॅटची चेंडू जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेने आणि या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. आणि या 2 धावाने विकेश स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय 3 या आकड्यावरती. धावसंख्या 3 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. सुपर्ब कामगिरी. सुपर बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये करताना दिसतोय. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केला बॅक टू द बॉलर आणि एक धाव मात्र कंप्लीट केलेली आहे. चांगला एफर्ट लावतायत पापडी संघाचे खेळाडू.
चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत राहिलेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक चालू आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूपच कमी धावा येताना दिसत आहेत. चांगला लाईन चांगला लेंथ मध्ये बॉलिंग करतोय बॉलर निलेश बंद्रे. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. शेवटचा बॉल असेल. आता मात्र चेंडूला वन साइडला वळवलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेलं पहिलं. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. चांगली कामगिरी नक्कीच पापडी संघाच्या माध्यमातून या पहिल्या ओव्हरमध्ये राहिले गेलेले आहे. सुरेख क्षेत्ररक्षण झालं होतं पहिल्याच बॉलवरती. स्क्वेअर लेगच्या दिशेने झेल मात्र कंप्लीट झाला होता. त्यानंतर नक्कीच धावा या कमी येताना दिसत आहेत. ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून फक्त 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र आयुष वाघे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. आयुष याचा कारकीर्द जर पाहिलं तर नक्कीच चांगला बॉलर आहे. आयुष वाघे चांगली बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करेल या षटकाची. पहिलाच बॉल त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. अप्रतिम चेंडूची हाताळणी केली होती. यष्टांचा वेध घेणारा चेंडू टाकला होता बॉलर आयुष याने. आणखीन एक विकेट डाऊन झालेले आहे ओमसागर ब्राह्मणगाव या संघाची. विकी झेंडा बॅक टू द पवेलियन गॉन. नाजूक अवस्थेमध्ये आलेला आहे ब्राह्मणगाव हा संघ. परंतु विकेश खरपडे आहे अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे खेळ केला जाईल यात काही शंका नाहीये. जबरदस्त बॅटर आहे. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. भरवशाचा खेळाडू आहे. त्याला आता मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल. परंतु यावेळेस आयुष वाघे याने पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केलेलं आहे. ज्या प्रकारे बॉलिंग केली होती निलेश याने पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केले होते त्याच प्रकारे बॉलिंग करतोय बॉलर आयुष वाघे. त्याच्या पावलावरती पाऊल टाकत आहे. जबरदस्त खेळाडू आहे आयुष वाघे. कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल. न्यू बॅटर आलेला आहे. उत्तम धिंडा स्ट्रायकिंग एंडला असेल. डावखुर हाताचा बॅटर आहे. त्याच्याकरता ऑनसाइडच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन काउ कॉर्नर आहे. डीप लॉंग ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिला आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच चांगला फटका. चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण. सुरेख पॅरलल थ्रो. परंतु बॅकअप खराब. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकली जाईल पोहोचली जाईल 7 या आकड्यावरती. धावसंख्या 7 ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. विकेश करपडे अँड उत्तम झेंडा या 2 बॅटरना आता मात्र नक्कीच एक पार्टनरशिप भागीदारी बनवावी लागेल. कारण त्याचे 2 बॅटर बाद झालेले आहेत. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. ये तो कहानी में ट्विस्ट आ गया है. नो +1 एकंदरीत या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. आणि फ्री हिट बॉल असेल. या 2 धावाने संघाची धावसंख्या 9 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 9 धावा. आयुष वाघे नक्कीच आता मात्र त्याने चूक केलेली आहे. फ्री हिट बॉल असेल. कशा प्रकारे या फ्री हिटचा फायदा उचलला जाईल विकेशच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत. मुक्त फटका खेळण्याची संधी असेल बॅटर विकेश खरपडे याला. आयुष वाघे नेक्स्ट बॉल. यावेळेस चांगला फटका. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. सुरेख फेकी.
बॅकअप खराब झालेला आहे आणि या पाहावं लागतील किती धावा मिळतील एकंदरीत या बॉलवरती. 4 धावा प्राप्त होतील. क्षेत्ररक्षण झालं, सुरेख झालं होतं, परंतु बॅकअप खराब राहिलं गेलं होतं आणि या 4 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 13 वर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये 13 अंकाला नक्कीच अशुभ मानलं गेलेलं आहे. आता आपण पाहावं लागेल नक्कीच या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी केली होती बॉलर आयुष याने. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेंजमध्ये आला नव्हता बॅटर विकेश खरपडे आणि तो यावेळेस नक्कीच बीट झालेला आहे. चांगला कमबॅक सुरेख बॉलिंग या बॉलवरती झालेली आहे. आता मात्र सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल इनफिल्डच्या बॉलवरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने 4 धावांकरिता आलेला आहे हा दर्जेदार चौकार. धावसंख्या 17 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. या षटकामध्ये एकंदरीत किती बॉल टाकून झालेले आहेत? 5 बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. आयुष तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. आता मात्र काय घडलेलं आहे? विकेट किपर चुकतोय. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 22चा इशारा आलेला पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 18 वर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेला दुसरं. संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. पाहावं लागेल किती धावांपर्यंत मजल मारली जाईल ओम सागर ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून. आता आपण येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये एकंदरीत पाहणार आहोत. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धन्यवाद. तर वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. विजयदीप खोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई चषक 2026 आपण पाहतोय. सोहन दळवी हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. आमचे दिग्गज मान्यवर देखील मान्यवर कक्षेमध्ये नक्कीच आसनस्थ झालेले आहेत. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता आपण पाहू शकता आमच्या मान्यवर कक्षेमध्ये नक्कीच दाखल झालेले आहेत. आणखीन एक विकेट या वेळेला डाऊन झालेली आहे. उत्तम हा बॅटर बाद झालेला आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंग ऑनला सुंदर कॅच कंप्लीट केलेला आहे. त्या ठिकाणी जयेंद्र वाघे आहेत, त्यांच्या माध्यमातून चांगला झेल त्याने कंप्लीट केलेला आहे. आणखीन एक विकेट डाऊन झालेले आहे ब्राह्मणगाव या संघाची. उत्तम याने 3 धावा केल्या. तर न्यू बॅटर पंडित आलेला आहे. पंडित सुरुंग आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला असतील. या संघामध्ये नक्कीच संतोष वळवी दिसत नाहीये. बॉलर तयार. सोहन षटकातील नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न काय घडलेला आहे? फलंदाज बाद. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची एज लागून सरळ निघून गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट डाऊन झालेले आहे. वारंवार बॅटर बाद होताना दिसत आहेत ब्राह्मणगाव या संघाचे. थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे ब्राह्मणगाव हा संघ. नक्कीच या मॅच मध्ये चमकदार कामगिरी राहिलेली आहे पीर बाबा पापळे या संघाची. भरपूर विकेट डाऊन होताना आपल्याला दिसत आहेत. नक्कीच एक चांगल्या क्वालिटीचा संघ आहे, परंतु या मॅच मध्ये थोडासा कमी पडताना दिसतोय ओम सागर ब्राह्मणगाव हा संघ.
परंतु जोपर्यंत विकेश आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील या ब्राह्मणगाव संघाचे. तर न्यू बॅटर संजय कोम मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. स्ट्रायकिंग एंडला असेल सोहन दळवी. हॅट्रिक बॉल असेल या बॉलरचा. षटकातील तिसरा बॉल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल संजय करता. राईट आर्म राऊंड द विकेटने. आता मात्र सुंदर फटका. लेफ्ट ड्राईव्ह. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. अतिशय सुंदर फटका. ओव्हरपिच चेंडूच्या हाताळणी केली होती बॉलरने. बॅटरच्या रडारमध्ये चेंडू टाकला होता आणि त्या बॉलला लेफ्ट ऑन ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र सुरेख चेंडूची हाताळणी. परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला होता बॉलर सोहन याने. सुपर्ब कमबॅक. वेगवान पद्धतीचा बॉलर आहे. चांगला कमबॅक तो करतो या बॉलवरती. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 6 धावा त्याने खर्च केलेला आहेत. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे बॉलिंग करतोय या ओव्हर मध्ये. यावेळेस हवेमध्ये चेंडू. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 1+1 या 2 धावा प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र फ्री हिट चा बॉल असेल. मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. बॅटर विकेश खरपडे याला. विकेश देखील एक चांगला बॅटर आहे. चांगल्या क्षमता त्याच्यामध्ये आहेत. फ्री हिट बॉल. यावेळेस ॲडव्हान्स टाकण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला निर्धाव. डॉट डिलिव्हरी टाकतोय बॉलर सोहन दळवी. सुपर्ब कमबॅक. चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये बॉलिंग करतोय. कोणत्या प्रकारे मोठे फटके नक्कीच जास्त प्रमाणात मारून देत नाहीये. आता मात्र सुंदर फटका. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मान्य वंदना देणारा हा षटकार आलेला आहे विकेश खरपडे याच्या बॅट मधनं. सुपर्ब कामगिरी बाय विकेश खरपडे. षटक संपलेला तिसरं. संघाची धावसंख्या 32 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्येचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न करतोय बॅटर विकेश खरपडे अँड संजय कोम. सुपर्ब कामगिरी. कमबॅक केलेला आहे या ओव्हर मध्ये ओम सागर ब्राह्मणगाव या संघाने. नक्कीच या सीझन मध्ये भरपूर चांगल्या प्रकारे कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. 2 बक्षीस त्यांच्या नावावरती आहेत या सीझन मध्ये आणि नक्कीच त्यांना रोखण्याकरता जयेंद्र वाघे हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. एक्सपिरियन्स बॉलर आहेत. लेजेंड क्रिकेटर आहेत या संघाचे. त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. मिस्टर जयेंद्र वाघे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. त्यांच्या अगेन्स्ट संजय कोम याला आपण पाहणार आहोत. षटकातील पहिला बॉल. यावेळेस चांगल्या चेंडूची नोंद होईल. खेळायचं होतं ऑफसाईडच्या दिशेने. कट करण्याचा प्रयत्न होता. यस बॅटरच्या माध्यमातून रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. चला रिव्ह्यू चेक करायचा आहे. तिसऱ्या पंचांना विनंती असेल. वाईट साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटर संजय याने. पाहूया. नक्कीच पंचांनी फेअर बॉल घोषित केलेला आहे आणि त्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे बॅटर संजय याने. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून कशा प्रकारे काय निर्णय येईल आपण पाहणार आहोत. आमचे तिसरे पंच नक्कीच मॉनिटरवरती आपले लक्ष केंद्रित करत आहेत. बारकाईने लक्ष घालत आहेत. फेअर डिलिव्हरी असेल. चांगल्या चेंडूची नोंद होईल. सुरेख बॉलिंग. लीगल डिलिव्हरी टाकलेला आहे जयेंद्र याने. षटकातील नेक्स्ट बॉल. राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस चांगला फटका चेंडूला ऑन साइडला वळलेला आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण होईल. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या संघाची झालेली आहे 33 धावा.
ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 4 बॉलचा खेळ बाकी असेल. या अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक आहे, डेथ ओव्हरचं षटक आहे. जयेंद्र वाघे हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. त्याच्या अंगेज बॅटर असेल विकेश खरपडे. जबरदस्त बॅटल रंगला जाईल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न खेळायचं होतं ऑन साईडच्या दिशेने, पण चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. लेग ब्रेक पद्धतीचा बॉलर आहे, फिरकीचा जादूगार आहे. नक्कीच चांगल्या प्रकारे हा बॉल त्याने डिलिव्हर केलेला आहे मिस्टर जयेंद्र वाघे याने. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडूच्या हाताळणी, गतीमध्ये मिश्रण, परिवर्तन, बॅटरला रीड करून चेंडू डिलिव्हर करतोय बॉलर जयेंद्र वाघे. सुपर कामगिरी. फक्त आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केलेली आहे या मागील 4 बॉलमध्ये. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जात आहे. नक्कीच चांगली कामगिरी करताना दिसतोय. आता मात्र सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, सुंदर झेल, फलंदाज बाद. अतिशय सुंदर झेल लॉंग ऑनच्या दिशेने कंप्लीट केलेला आहे. आयुष्याच्या माध्यमातून आणखीन एक विकेट डाऊन झालेले आहे. मिस्टर विकेश खरपडे हा बॅटर निघून जाईल तंबूच्या आश्रयाला. चांगली बॅटिंग त्याने केली. त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर 1 षटकार, 1 वेळा डबल, 1 वेळा ट्रिपल, 2 वेळा सिंगल, अशा प्रकारे त्याने धावा बनवलेल्या आहेत. एकंदरीत 13 धावा त्याने कंप्लीट केलेल्या आहेत. 13 धावांची खेळी केली. तो झेल देऊन तंबूत परततोय, तर त्याच्या जागेवरती चांगदेव आलेला आहे. चांगदेव वसावला हा देखील नक्कीच लेजेंड खेळाडू आहे या संघाचा. शेवटचा बॉल असेल या षटकातील. मिस्टर जयेंद्र वाघे 1 धाव त्याने फक्त आणि फक्त खर्च केलेले आहेत. शेवटचा बॉल या वेळेला खेळायचा होता ऑन साईडच्या दिशेने. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू चातरणी केलेली आहे. पंचांचा इशारा आलेला आहे वाईड. भरपूर चेंडू ऑप्शनच्या बाहेर निघून जातोय. वाईड बॉलचा इशारा. 1 अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 34. आता मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची एज लागून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये, आणि या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला तसेच चांगदेव याला. संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 37 धावांचं लक्ष असेल 4 ओव्हरमध्ये. पीर बाबा पापडी या संघाला पाहावं लागेल कशा प्रकारचे बॅटिंग केली जाईल येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. पापडी संघाच्या माध्यमातून किंवा या धावा डिफेंड करतील ओम सागर ब्राह्मणगाव हा संघ. घेऊया छोटीशी विश्रांती, त्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया दुसऱ्या डावामध्ये. थँक्यू.
वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. विजयदीप खुपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक 2026 हे शानदार आयोजन, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. जय बजरंग पालनापणाच्या मैदानावरती अतिशय सुंदर आयोजन, चांगल्या प्रकारे नियोजन. आमचे दिग्गज मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता आदरणीय सन्माननीय द्वारकानाथ कुंभारे, त्यानंतर चेतनदादा कुंभारे, त्यानंतर इतर मान्यवर दाखल झालेले आहेत. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता त्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर सर्व प्रेक्षक, आमचे सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये आलेले आहेत, त्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि जे प्रेक्षक PTSL लाईव्ह या चॅनलद्वारे यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले असतील त्या सगळ्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुंदर स्पर्धा, चांगली मेहनत आमच्या आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच अजित गोवारी साहेब, त्यानंतर राकेश गोवारी असतील, त्यानंतर इतर आमचे सहकारी असतील, अतिशय चांगली मेहनत. चला घाई करायची प्लीज, वेळेबद्दल आपण सहकार्य करायचं आहे. दोन्ही संघाला विनंती असेल, वेळेबद्दल कॉपरेट करा, घाई करा. आणि लगेच दुसऱ्या डाबाला सुरुवात. पंचांचा इशारा. विकेश खरपडे बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंडला जयेंद्र वाघे. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल डाऊन द लेफ्ट साइड, वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. वाईडने सुरुवात विकेशच्या माध्यमातून वेगवान चेंडू हाताळणी केली होती, परंतु दिशा खराब या बॉलची आणि एक धाव मात्र कंप्लीट मिळाले जाईल या बॉलवरती. पहिला बॉल जयेंद्र करता, सुंदर चेंडू हाताळणी, अपील केलेला आउट. पाहूया काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी ही अपील मात्र फेटाळून लावलेली आहे, असं चित्र दिसत आहे मैदानाच्या आतमध्ये. पंचांवरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल या वेळेला डॉट चेंडूची हाताळणी केलेली आहे बॉलर विकेश याने. चांगल्या प्रकारे कमबॅक करतोय, महत्वाचा खेळाडू आहे, परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. त्याच्याकडे धारदार गोलंदाजी आहे, वेगवान गोलंदाजी आहे, चांगल्या प्रकारे बॉलिंग करतोय पहिल्या ओव्हर मध्ये. चला घाई करायची प्लीज, वेळेबद्दल सहकार्य करा अशी विनंती असेल. चला आपण लगेच फील्ड सेटअप करून घ्यायचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. षटकातील दुसरा बॉल असेल विकेश याचा. जयेंद्र करिता हा प्रकार बॉल, चेंडूला पुल केलाय, चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावन करता षटकार. हा प्रकार बॉलची हाताळणी केली होती बॉलर विकेश याने आणि त्या बॉलला बॅकफुट वरती येऊन चेंडूला धाडलेला आहे मैदानाच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचली गेलेली आहे. विकेश नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. यावेळेस खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये, चेंडू जाईल. आता मात्र डॉट. हा फटका नक्की समोरच्या दिशेने खेळला असता तर नक्कीच चांगल्या प्रकारे धावा मिळाल्या असत्या, परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर जयेंद्र याचा आणि तो बीट झालेला आहे या बॉलवरती. सुरेख कमबॅक केलेला आहे या बॉलरने विकेश खरपडे. नेक्स्ट बॉल असेल. आता मात्र सुंदर फटका बॅटला हॅमर्ड केला, बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. षटकारांकरिता 6 धावा. अतिशय जबरदस्त फटका जयेंद्रच्या बॅटमधनं येताना दिसत आहे. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा. चेंडू टाकून झाले 4 बॉल मध्ये 13 धावा खर्च करतोय. पहिला बॉल वाईट आलेला होता, त्यानंतर डॉट, त्यानंतर 6 धावा, त्यानंतर डॉट. आता मात्र षटकार.
4 बॉल टाकून झालेले आहेत. विकेश खरपडे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पहिला बॉल वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर 6 धावा, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार. 4 बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. विकेश याचा पुढील बॉल. यावेळेस चेंडूला डिगआउट केलंय. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. हलकासा फ्लंबल झालेला आहे. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. या एका धावाने संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. दोन्ही संघ नक्कीच नामांकित संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत. या असोसिएशन मधले चांगली कामगिरी करतायत आपल्या संघाकरता. यावेळेस काय घडलेल्या मैदानाच्या आतमध्ये शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ यावेळेला बाकी असेल. दुसऱ्या इनिंग मध्ये पाहावं लागेल किती धावांची गरज असेल. बावीस धावांची गरज असेल पीर बाबा पापडी या संघाला. अठरा मध्ये बनवायचे आहेत 22. तर नवीन बॉलर विकी धिंडा येईल बॉलिंग ट्रॅकवर. विकी धिंडा असेल बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरा ओव्हर टाकण्याकरता सज्ज होईल. त्याला या धावा डिफेंड करायच्या आहेत. नक्कीच चांगल्या प्रकारे बॉलिंग करावे लागेल. क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढवावा लागेल. चांगली कामगिरी करावी लागेल. 100% प्रयत्न करावे लागतील. या ठिकाणी जर पाहिलं तर मागे पडताना दिसतोय ब्राह्मणगाव हा संघ. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच 15 धावा एकंदरीत खर्च झालेले आहेत विकेशच्या ओव्हरमध्ये. आणि त्या ओव्हरची भरपाई कशा प्रकारची केली जाईल विकी याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल फुलटॉस डिलिव्हरी. चेंडूला लॅप स्विच केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. जास्त काही आता मात्र मिळणार नाही. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे या बॉलवर आणि एकच धाव मिळेल. एका धावाने सांघिक धावसंख्या 16 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. विकी धिंडा 10 ते 15 पावलांचा रनअप आहे बॉलरचा. स्ट्राइक एंडला हार्ड हिटर बॅटर जयेंद्र वाघे याला पण पाहतोय. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे ऑप्टमच्या खूपच बाहेर. बॉलची हाताळणी. पंचाचा इशारा आलेला वाईड. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या आता मात्र 17च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. चांगली बॅटिंग करतायत 2 बॅटर. एका बाजूला आहे जयेंद्र वाघे. त्याच्या सोबतीनं असेल सोहन दळवी. चांगल्या प्रकारे साथ त्याला देतोय. आता मात्र सुंदर फटका. चेंडू जाईल विषय मध्ये. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावण करता चौकार. नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. पाच धावा मिळतील या फटक्यावरती. धावसंख्या 22 आणि फ्री हिट बॉल असेल सोहोन याचा. उलटाच बॉल. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. या षटकाराने सांघिक धावसंख्या वेगाने पुढे सरकली जाईल. 28 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. अतिशय जबरदस्त बॅटिंग करतोय बॅटर. हार्ड हिटर. 1 मॅन शो. चांगली कामगिरी करतोय या मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जयेंद्र वाघे. जबरदस्त देहष्टीचा बॅटर आहे.
त्याच्या माध्यमातून नक्कीच चांगल्या प्रकारे धावा येताना दिसत आहेत. या वेळेला सुरेख चेंडूच्या हाताळणी, स्लो रोवनचा मारा, गतीमध्ये परिवर्तन, सुरेख कमबॅक, चेंडू जाईल. या वेळेला डॉट. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. विकी धिंडा भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत. षटकातील चौथा बॉल असेल. यावेळेला सुंदर फटका, चेंडू जाईल का? नाही, फलंदाज बाद. पहिली विकेट डाऊन झालेली आहे. जयेंद्र वाघे हा बॅटर बाद झालेला आहे. चांगली बॅटिंग त्याने केली. 3 षटकार त्याच्या बॅटमधनं, त्यानंतर 1 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेले आहेत. जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे या दुसऱ्या इनिंग मध्ये जयेंद्र वाघे याच्या माध्यमातून. तेवीस धावा बनवलेल्या आहेत जयेंद्र वाघे याने आणि तो झेल देऊन तंबूत परतला गेलेला आहे. त्याच्या जाग्यावर निलेश बंद्रे आलेला आहे. हा देखील इन्फॉर्म बॅटर आहे आणि याचा जर विचार केला नक्कीच चिंचोडी पाटीलपाडा या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्याने केली होती. या वेळेला बॅटची एज लागून जाईल. डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी आणि 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 30 वर पोहोचली गेलेली आहे. संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 7 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता पीर बाबा पापडी या संघाला. एकंदरीत 13 बॉल मध्ये 7 ची गरज. अपील केलेल्या आउट पंचांनी दर्शवलेला आहे. इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर लेग बायचा इशारा आला. पंचांचा 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 31 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेलं आहे दुसरं. पापडी संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 31 धावा. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्याकरता 6 धावांची गरज असेल तर न्यू बॉलर नवीन गोलंदाज पंडित सुरुंग मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. पंडित सुरुंग आलेला आहे. तिसरे षटक हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर त्याच्या विपक्षामध्ये बॅटर असेल सोहन दळवी. सुंदर फटका, चेंडूला फोर्स केलाय, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण, 1 बाउंड चेंडूला कलेक्ट केलं जाईल, फेकलं जाईल. तत्पूर्वी ही 1 धाव मात्र कंप्लीट केली गेली. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 1-1 धावेला महत्व देत आहेत. चांगल्या चेंडूचा सन्मान करत आहेत. खराब चेंडूवरती तुटून पडत आहेत पापडी संघाचे बॅटर. पंडित तयार. नेक्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न आणि बॅटची एज आणि फलंदाज बाद. चला बॅटर उतरवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर न्यू बॅटर आयुष वाघे आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आयुष वाघे एंटर होईल. स्ट्रायकिंग एंडला असेल. जयेंद्र वाघे यांचा सुपुत्र आहेत. नक्कीच चांगली कामगिरी तो करताना दिसत आहे. मागील काही सीझन मध्ये गावदेवी कामनच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्याने केली होती. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता मागच्या सीझन मध्ये. आता मात्र या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करेल पाहणं गरजेचं आहे. पंडित सुरुंग 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 1 धाव त्याने खर्च केलेले आहेत. षटकातील तिसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. आडव्या बॅटनं वापर, चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे.
3 धावांची गरज असेल. एकंदरीत 9 बॉलमध्ये 3 धावांची गरज. थोडासा कमी पडताना दिसतोय. बॅकफूट वरती आलेला आहे ओमसागर ब्राह्मणगाव हा संघ आणि नक्कीच चांगलं प्रदर्शन करतो या मॅच मध्ये पीर बाबा पापडी हा संघ. यावेळेस सुंदर फटका, लॉफ्टेड ड्राइव्ह, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि आता मात्र काय घडलेलं आहे, झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 36 धावा आणि स्कोर इज लेवल झालेला आहे. विजयाकरता 1 धावाची गरज असेल पापडी संघाला. हा प्रकार बॉल चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट आणि हा सामना जिंकलेला आहे पीर बाबा पापडी या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन पीर बाबा पापडी संघ अँड हार्ड लक, टफ लक ओमसागर ब्राह्मणगाव या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शविला त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. चला पापडी संघाचा कर्णधार त्यानंतर विजयदीप खोपरेपाडा संघाचा कर्णधार आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला साहिल पडवले साहेबांना आपण विनंती करतोय. जयेंद्र वाघे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जयेंद्र वाघे आपण या. जबरदस्त